हाय, हॅलो. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी आहे ना मस्त अशी तयार झाली आणि दारासमोर मस्त अशी पाना फुलांची रांगोळी काढून घेतली. आता इथे आहे ना गुढी मांडण्याची तयारी चालू होती. तर इथे आई आणि ताई दोघी मिळून आहे ना इथं गुढीला साडी नेसवायची होती. तर तेच इथे ताईने मिऱ्या घालून घेतल्या होत्या आणि इथे आहे ना वेळूला त्या सुतुळीनं आई बांधत होत्या. तर दोघींनी मिळून आहे ना छान इथे गुढी उभारण्याची तयारी केली. आता सकाळी कसं आहे ना जरा धावपळ चालू असते ना, त्यामध्ये आम्हाला आलं होतं आज पाणी. एक दिवस आड करून पाणी येतं आमच्या इकडे. तर इथे आहे ना मस्त अशी गुढी उभा केली आणि इथे आहे ना ताई पूजा करून घेत होत्या. नंतर मग मी आईनं पण केली पूजा. अशी काही गुढी उभी केली होती आम्ही. तर खूप छान दिसत होती साडी पण आणि गुढी पण. तर मस्त इथे पण वेलाची रांगोळी काढली अशी आणि घरातली पण छान अशी देवपूजा करून घेतली. इथे पण आंब्याचे ढाळे ते लावले आणि नंतर आहे ना इथे स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर इथे ताई आणि मी दोघी मिळून आहे ना स्वयंपाक करत होतो. आज पुरणपोळीचा नाही पण साधा सिंपलच केला होता स्वयंपाक. तर पुरी, बटाट्याची भाजी, पिवळा बटाटा, साधं वरण, भात, श्रीखंड हे असे काही पदार्थ केले होते जेवायला. आता पुरणपोळी आहे ना होळीच्या दिवशीच केली होती. आता नेहमी पण पुरणपोळी नाही खाऊ वाटत. तर इथे ना गोडमध्ये ना श्रीखंड केलं होतं आणि इथे ताई आहे ना पिवळ्या बटाट्याची भाजी करत होत्या. इथे मस्त कांदा परतून घेतला आणि नंतर आहे ना इथे पिवळ्या बटाट्याची मस्त इथे भाजी करून घेतली आणि आता पाणी आल्यामुळे ना इकडे आईची पण पाणी भरायची घाई गडबड चालू होती. तर इथे ना आई पाणी भरत होत्या आणि इकडे ताईंचा स्वयंपाक चालू होता. नंतर मग ताईनं फोडणी दिलीच होती आणि नंतर मी फक्त इथे हलवण्याचं काम केलं. भाजी सर्व एकत्र मिक्स करून घेतली, सर्व मसाला आणि बटाटा. आणि इथे मस्त पिवळं वरण पण झालं होतं. इथे साधंच वरण केलं होतं आणि आता ह्या पापड्या घातल्यात. आता ह्याचा आहे ना फुल डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करेन. तर इथे मस्त पापड्या वाळल्या होत्या. तर इथे ना त्याच पापड्या नवीनच घेतल्या इथे तळायला. आता ह्या साबुदाणा आणि भगर दोन्ही मिळूनच्या पापड्या होत्या. तर कशा झाल्या म्हणून तेच इथे पुऱ्या तळत होतो. तर मग ती पण एक तळून घेतली. तर पुऱ्या पण इथे मस्त टम्म फुगणाऱ्या पुऱ्या तळून घेतल्या ताईनं आणि नंतर मस्त देवाला नैवेद्य ते दाखवला आणि मी अशी काही तयार झाले होते पाडव्याच्या दिवशी. तर आणि नंतर मग मस्त असे फोटो काढले. तर असा काही लुक होता माझा. आता हा जो मुलगा आहे तर माझ्या चुलत जावाचा आहे. तर तो पण आला होता. मग त्याच्यासोबत पण छान असे मस्त फोटो काढले मी, ताईनं, आईनं. तर तो पण छान अशी स्माईल पण देत होता आणि थोड्या फोटोमध्ये कुठे रडत पण होता. तर इथे गुढीजवळ मग नंतर आईचे पण फोटो काढले आणि मग नंतर माझा नंबर आला. मग मी पण त्याच्यासोबत मस्त असे फोटो काढले आणि नंतर आहे ना मग सर्वांचे जेवणे ते झाले, मस्त फोटो ते काढले. आता सण असले की फोटो हे होणारच झाले. तर चला मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.